जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। राज्यात जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आणखी 3 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक किशोर गायसमुद्रे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर हिंगोली जिल्ह्यातील संतोष देसाई आणि गजानन पत्की या 2 शिक्षकांचा जनगणनेच्या कामावरून परतत असताना अपघातात मृत्यू झाला। या घटनांमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीती, संताप आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे जनगणनेच्या कामात कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। शिक्षण क्षेत्राशी थेट संबंधित नसलेल्या कामांचा वाढता बोजा आणि शासनाकडून येणाऱ्या सततच्या आदेशांमुळे शिक्षक वर्ग अक्षरशः तणावाखाली दबला जात असल्याची भावना शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे। राज्यातील शिक्षकांना सध्या अध्यापनासोबतच जनगणना, निवडणुका, सर्वेक्षण, शासकीय मोहीम, पोषण अभियान, विविध डेटा संकलन यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत। त्यामुळे शाळांमधील शिक्षणावर परिणाम होत असतानाच शिक्षकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे वास्तव समोर येत आहे। उन्हाचा प्रचंड तडाखा, अपुरी विश्रांती, ग्रामीण भागातील लांब प्रवास, अपुरे मनुष्यबळ आणि वेळेचे दडपण त्यामुळे अनेक शिक्षक अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करत असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रात यंदा एप्रिल-मे महिन्यात तापमानाने अनेक ठिकाणी 43 ते 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला। अशा भीषण उकाड्यात शिक्षकांना घराघरात जाऊन माहिती संकलन करण्याचे आदेश देण्यात आले। उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा आणि प्रवासातील धोके याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील किशोर गायसमुद्रे यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नसून व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याची भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे। जनगणना हा देशासाठी महत्त्वाचा उपक्रम असला तरी त्यासाठी शिक्षकांवरच अवलंबून राहणे कितपत योग्य आहे असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे। डिजिटल युगात स्वतंत्र डेटा संकलन यंत्रणा, प्रशिक्षित तात्पुरते कर्मचारी, ऑनलाईन सर्वेक्षण प्रणाली किंवा स्थानिक प्रशासनातील स्वतंत्र पथके यांचा वापर का केला जात नाही असा सवालही शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे। तज्ञांच्या मते शिक्षकांचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा आहे, मात्र शासनाच्या प्रत्येक मोहिमेसाठी शिक्षकांचा वापर सर्वात सहज उपलब्ध मनुष्यबळ म्हणून केला जात असल्याने शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता खालावत चालली आहे। या सलग मृत्यूनंतर राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून जनगणनेसह अतिरिक्त कामांमध्ये सुरक्षा उपाय, विमा संरक्षण, आरोग्य सुविधा आणि स्पष्ट कामकाज नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे। तसेच शिक्षकांवरील बिगर शैक्षणिक कामांचा ताण कमी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। 7 शिक्षकांचे मृत्यू ही केवळ आकडेवारी नाही, ती शिक्षण व्यवस्थेच्या पाठीवर वाढत चाललेल्या ओझ्याची वेदनादायक किंकाळी आहे। गुरुजी आता वर्गात शिकवण्यापेक्षा सरकारी आदेश पूर्ण करण्यात अधिक वेळ घालवत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। प्रशासनाने आता तरी शिक्षकांना सर्व काही करणारा कर्मचारी न मानता शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणून पाहण्याची गरज आहे, अन्यथा जनगणनेचे आकडे पूर्ण होतील पण शिक्षण व्यवस्थेचा आत्मा मात्र हरवत जाईल। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।
क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।